आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे आशु शिवा तिथे दारात काय उभे राहिलात वर या? हा तुम्हाला काय इन्व्हिटेशन हवंय का? काही पनिशमेंट दिली आहेस का त्यांना काही? आलो आलो। काय ग तुला जरा बरं वाटायला लागलं चांगलं म्हणून तू जास्ती बोलते हा? दात आले बस बस ठीक। काय रे कुठे गेला होता तुम्ही दोघे? आम्ही ते अग अरे आशु सगळं ओके ना? शिवा ठीक आहेस ना तू? हो ठीक आहे। शिवाला काय झालंय? कुठे पोलिसांकडे गेला होतात का तुम्ही? हा पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो। पोलीस स्टेशन पोलिसांकडे गेला होतात मग काय म्हणाले ते? तेच सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना। हा आणि नाही ते फक्त बोलतात करत काही नाही इन्व्हेस्टिगेशन ते Exactly. तोच प्रॉब्लेम आहे। तोच प्रॉब्लेम आहे। शिवा ऐक ना तू टेन्शन नको घेऊस सापडेल तो माणूस। आणि तो सापडायचा आहे ना तेव्हा तो सापडेल हं? तुम्ही तुमची काळजी घ्या। आणि तो माणूस ना भयानक आहे रे, साधा वाटत नाहीये। नसू दे ना काकू, नसू दे पण मी त्याला शोधूनच राहणार। किती दिवस लपून राहील? तो सापडणार आणि मीच त्याला शोधणार। खरं आहे तुझं। शेवटी वाईटाचा शेवट हा वाईटच होतो। भाऊ तुम्ही बघाच, त्याचा शेवट ना मीच करणार बरोबर। शिवा अगं आवर स्वतःच्या रागाला, किती रागवतेस? तुझ्या या अशा स्वभावामुळे ना आम्हाला सतत तुझी काळजी असते। काकू मला काही नाही होणार। उर्मिला ऐकणार आहे का ती आपलं? तुम्ही दोघं स्वतःची काळजी घ्या म्हणजे झालं। हो हॅलो अर्चना, अगं आपण काल ज्या कारची डील साईन केली त्याचं इनवॉइस सेंड कर ना मला। हा हा ओके येस थँक्यू। काम सुरू आहे? हा अगं या जरा काही फाईल्स चेक करत होतो, उद्यापर्यंत जमा करायच्या शोरूम मध्ये। बर तुझं काय चाललंय? झालं काम? हा माझं पण होत आलं। चंदन एक विचारू? विचारणार आणि मला तू खरंच डिवोर्स दिला असतास का? हवाय का? सांग ना। असं का विचारतेस? अरे म्हणजे असंच बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात हा प्रश्न येऊन गेला की मी जर सुधारले नसते किंवा मला तुझी आणि घरच्यांची किंमत नसती कळली तर तू मला डिवोर्स दिला असतास आणि दुसरं लग्न केलं असतंस का? हे बघ दिव्या, जे काही घडत होतं ना त्याने मी खूप जास्त दुखावलो होतो। त्यामुळे तुला जर तुझ्या चुकांची जाणीव झाली नसती किंवा तू जर तुझ्या घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिली असतीस तर मीही तुला सोडलं असतं। कारण मला तुलाही अडकवून ठेवायचं नव्हतं आणि मी स्वतः इतका त्रासात होतो की मला या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या। पण एक सांगू, मी दुसरं लग्न कधीच केलं नसतं। कारण दिव्या मी तुला कितीही बोललो, काही प्रसंग उद्भवले तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नव्हतं आणि हे मला माहित होतं। माझ्या मनात, माझ्या आयुष्यात जी तुझी जागा आहे ती अजून कोणीच घेऊ शकत नाही। चंदन मी तुला प्रॉमिस करते, तुला कधीच सोडणार नाही, तुला कधी दुखावणार पण नाही। मी वचन देते जेवढं प्रेम तू माझ्यावर केलेस तेवढंच मी पण करेन। छान वाटतंय डोळ्यात पाणी बघून। नको त्या वेळेला गंमत सुचते तुला। बर शिवा अगं तू का कसरत करत बसलीस ही? मला सांग ना, मी करून देतो। अरे दे थांब इकडे। थांब आशू, ठीक आहे मी करेन, एवढं काही मी नाही। करतो, थांब थांब। अरे. सुजलंय खूप, दुखतंय का?
थोडं दुखतंय. बरं झालं हे तेल वापरतीस तू, आता जरा आराम मिळेल पायाला. बघ, ते लपवायच्या नादात तू एका पायावर जोर दिलास म्हणून असं सगळं झालंय. सॉरी आशू, हे बघ पण घरच्यांनी काळजी केली असते रे आपली, आणि बाहेर नसतं आपल्याला सोडलं म्हणून मी हे सगळं केलं. बरोबर आहे शिवा. आशू यार, एवढा हात धुवून कोण मागे लागला असेल आपल्या? मी रॉकीला मारलंय, अजून कोण असणार? तुला कळतंय का त्याने इतकं सगळं केलं म्हणजे तो मेजर घाबरलाय अरे. ऑफकोर्स तो घाबरलाय आणि तो कन्फ्युज पण आहे खूप. बघ, मी पोलिसांशी बोललोय, त्या ड्रायव्हरचा सगळा आगापिछा ते शोधून काढतील आणि उद्यापर्यंत आपल्याला ठोस पुरावा मिळेल 100%. अगं तो घाबरलाय, अजून दुसरं काही नाही. त्याच्या घाबरण्याच्या नादात ना त्याने आपल्या माणसांना त्रास देऊ नये एवढंच वाटतंय. तो लवकरात लवकर सापडला पाहिजे. काय तू काळजी नको करू, तो अजिबात असं काही करणार नाही. ओके, तू एक काम कर, तू झोप आता. काळजी नको करू, उद्यापर्यंत सगळं कळेल आपल्याला. झोप. सर, काही अपडेट? अरे आशुतोषराव, बरं झालं तुम्ही आलात. आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो. त्या डेंटच्या फोटोवरून आम्हाला काही आढळलं नाही, पण ज्या वेळेस आम्ही त्या ड्रायव्हरची चौकशी केली तर आम्हाला बरीच माहिती मिळाली. शिवाय त्या ड्रायव्हरचे आम्ही बँक डिटेल्स चेक केले, तर मागील काही दिवसापासून त्यात बरीच रक्कम जमा झालेली आम्हाला दिसली. अच्छा, म्हणजे हे सगळं पैशांसाठी होतं तर? हो. आणि तो मारेकरी हे सगळं हँडल करत होता. आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्या ड्रायव्हरच्या सामानामध्ये आम्हाला काही कॅश आढळली. ओके. नोटाच्या नंबरवरून आम्ही चेक केले असता ती रक्कम तुमच्या घरातूनच आली असं समजलं. त्या आधारे मग आम्ही त्या ड्रायव्हरचं बँक अकाउंट चेक केलं. त्यातही असं आढळलं की जी रक्कम त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत होती ती पण तुमच्या घरातूनच येत होती. अहो, असं कसं? आमच्या घरातून कोण करेल? कोणाचं अकाउंट होत आहे? तुमची बहीण कीर्ती देसाई. आशू, आपल्याला वाटतच होतं की कोणीतरी आपल्या जवळच आहे, पण कीर्ती हे सगळं नाही, ती एकटी नाहीये शिवा. सुहास आहे याच्या मागे. मी सांगितलं होतं तुम्हाला, तो सुधारला नाहीये, पण तुम्ही ऐक. आणखीन त्या ड्रायव्हरचा जो फोन आहे तो आमच्या हाती लागला नाही. जर हाती लागला असता तर त्या कॉल्स डिटेल्स वरून आम्हाला एक ठोस पुरावा मिळाला असता. इतक्या छोट्या पुराव्याच्या आधारे आम्ही काही करू शकत नाही. अहो, असं कसं नाही करू शकत? ते अकाउंट कळलंय ना तुम्हाला, बँक अकाउंट कळलंय, पैशाचा मुद्दा कळलाय, मग तो होऊ शकतो ना काहीतरी. हे बघा मॅडम, पैशाचा पुरावा हा ठोस पुरावा ठरू शकत नाही, कारण पुष्कळ लोकांचे बँकेमध्ये फेक अकाउंट असतात. कदाचित त्यांचंही असू शकते. आणि मी जर चौकशी केली आणि त्यांचं जर बँक अकाउंट फेक निघालं, इतरही माहिती जर खोटी निघाली तर आमच्यासाठी अवघड आहे. असं जर असेल ना तर आपली पंचायत होईल. आपल्याला सगळ्या गोष्टी खात्रीपूर्वक करायला लागतील. आशू, या पुढचा शोध ना मी माझ्या पद्धतीनेच घेणार. हे सगळं तू माझ्यावर सोडणार आहे. ह्या सगळ्यात जर हे दोघं असतील ना तर मी त्यांचं काय करीन मलाच माहित नाही.